जरांगे पाटलांचे हे जुने दुर्मिळ फोटो पाहिलेत का? हॉटेलची नोकरी सोडली, वडिलोपार्जित जमीन विकली. मनोज जरांगे पाटलांचा इतिहास. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकमत झालेलं आहे. तसंच मराठा आंदोलकांना शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे. पण महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजून तोडगा निघताना दिसत नाहीये. सर्वपक्षीय बैठक घेऊनही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं नाहीये. मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रातील दुसरे अण्णा हजारे अशी देखील ओळख निर्माण झालेली आहे. तर मंडळी, आज जाणून घेऊयात कोण आहेत मनोज जरांगे पाटील आणि बघूयात त्यांचे जुने काही दुर्मिळ फोटोज. मराठा समाजाच्या आंदोलनाचा इतका मोठा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील मूळचे बीड येथील रहिवासी असलेले मनोज जरांगे पाटील यांचा जन्म मातोरी या गावामध्ये झाला. 2010 मध्ये त्यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडलं. शिक्षण सोडून ते मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाले. यासोबतच ते एका हॉटेलमध्ये काम करायला लागले. हॉटेलमध्ये काम करून त्यांनी थोडंफार उत्पन्न मिळवलं. पण असं असताना देखील मराठा आंदोलनावरील त्यांचं प्रेम त्यांनी मागे हटू दिलं नाही. मराठा समाजाच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. जरांगे पाटील यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. जरांगे पाटलांच्या कुटुंबात आई वडील, पत्नी आणि मुले आहेत. जरांगे पाटील हे कुटुंबापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्व देतात. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती. आंदोलनासाठी या 4 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन त्यांनी विकली. मराठा आंदोलनासाठी त्यांनी शिवबा संघटनेच्या नावाने एक शिवबा संघटना स्थापन केली. समाज सेवेची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने मराठा समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा मोर्चे काढले, आंदोलन केले, रास्ता रोको केले आणि त्यातूनच मनोज जरांगे पाटील हे नाव मराठवाड्यात चर्चेत आलं. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली. 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आणि जालन्यातील याच लाठीचार्ज आंदोलनानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या लक्षात आलं. जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा वाढत गेला. सुरुवातीला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंतरवाली सराटी या गावात दाखल झाले. यावेळेस जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती. मराठा समाजाला 40 दिवसात आरक्षण न मिळाल्यास मी पुन्हा उपोषणाला बसेन आणि पाणी त्यागही करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. 40 दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. जरांगे पाटील यांनी केलेला महाराष्ट्र दौरा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून मराठा समाजाची लढाई जरांगेंच्या नेतृत्वात लढली जाणार हे स्पष्ट झालेलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे. मात्र अद्याप आरक्षण प्रश्नावर काहीही तोडगा निघालेला नाहीये. आज आंतरवाली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळात सरकारमधील काही मंत्री आणि या समितीचे काही महोदय हे असणार आहेत आणि या सगळ्या चर्चेतून आता उपोषणावरती काय तोडगा निघतो हे देखील बघणं गरजेचं आहे. तर ही ती जुने काही फोटोज होते मनोज जरांगे पाटील यांचे आणि काही संदर्भ आकार DG9 यांच्या व्हिडिओमधनं घेण्यात आलेले 2 फोटोज आहेत. इतर फोटोज हे त्यांच्या संग्रहातील आहेत आणि ह्या फोटोंच्या बद्दल निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मूळचे बीड येथील रहिवासी असलेले मनोज जरांगे पाटील यांचा जन्म मातोरी या गावामध्ये झाला. 2010 मध्ये त्यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडलं. शिक्षण सोडून ते मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाले. यासोबतच ते एका हॉटेलमध्ये काम करायला लागले. हॉटेलमध्ये काम करून त्यांनी थोडंफार उत्पन्न मिळवलं. पण असं असताना देखील मराठा आंदोलनावरील त्यांचं प्रेम त्यांनी मागे हटू दिलं नाही.
मराठा समाजाच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. जरांगे पाटील यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. जरांगे पाटलांच्या कुटुंबात आई वडील, पत्नी आणि मुले आहेत. जरांगे पाटील हे कुटुंबापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्व देतात. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती. आंदोलनासाठी या 4 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन त्यांनी विकली. मराठा आंदोलनासाठी त्यांनी शिवबा संघटनेच्या नावाने एक शिवबा संघटना स्थापन केली. समाज सेवेची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने मराठा समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा मोर्चे काढले, आंदोलन केले, रास्ता रोको केले आणि त्यातूनच मनोज जरांगे पाटील हे नाव मराठवाड्यात चर्चेत आलं. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली. 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आणि जालन्यातील याच लाठीचार्ज आंदोलनानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या लक्षात आलं. जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा वाढत गेला. सुरुवातीला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंतरवाली सराटी या गावात दाखल झाले. यावेळेस जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती. मराठा समाजाला 40 दिवसात आरक्षण न मिळाल्यास मी पुन्हा उपोषणाला बसेन आणि पाणी त्यागही करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. 40 दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. जरांगे पाटील यांनी केलेला महाराष्ट्र दौरा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून मराठा समाजाची लढाई जरांगेंच्या नेतृत्वात लढली जाणार हे स्पष्ट झालेलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे, मात्र अद्याप आरक्षण प्रश्नावर काहीही तोडगा निघालेला नाहीये. आज आंतरवाली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळात सरकारमधील काही मंत्री आणि या समितीचे काही महोदय हे असणार आहेत आणि या सगळ्या चर्चेतून आता उपोषणावरती काय तोडगा निघतो हे देखील बघणं गरजेचं आहे. तर ही ती जुने काही फोटोज होते मनोज जरांगे पाटील यांचे आणि काही संदर्भ आकार DG9 यांच्या व्हिडिओमधनं घेण्यात आलेले 2 फोटोज आहेत. इतर फोटोज हे त्यांच्या संग्रहातील आहेत आणि ह्या फोटोंच्या बद्दल निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.